अनुभव वय कमी अनुभव भारी ह्याच्या बाराचं नाव माहित नाही असं नाही काय बुवा बुवा सगळे बार खयचो बार खय हवालदार उभे ह्याव सांगता मानले तू गायचे बदले भाव मानले तू कमी बुवा सांगितलं की लग्न झाल्यानंतर 6 महिन्यात पोरगा होता काही दिवसांनी तुमका मार्ग वाटताना रेडीमेड फ्री देणार लग्न झाल्याबरोबर फ्री त्याच्यापुढे ती स्कीम येणार लाडकी बहीण योजना ना तशी स्कीम येणार बहुतेक पुढच्या काळात अरे लाडकी बहीण बुवा लाडकी बहीण त्याच्यानंतर लाडका बंधू म्हणजे तुमका शिकलेल्यांका आम्ही मेलाव ना काका काका काय आमका काय नाही आमका भजी लाडकी बहिणी बोलता म्हणून काय झालं बुवा माहिती फुकटचा मिळवून लागला ना त्याच्यानंतर माणसांनी ना शेती सोडल्या नाही शेती 70% लोकांनी शेती सोडली 70% बुवा म्हणून शेती पहिली आहे अरे काय लोक आहेत ना त्या मोदी साहेबांच्या फोटोवर पाया पडतं त्याच्यावर महिन्याचा खर्च निघतं त्यांचो 2,500 रुपये मिळतं शेतकऱ्याला मग शेतकऱ्याला पण मानले तुका बुवा लय मानले खायच्या नाक्यावरती खायच्या बारच्या बाहेर हवालदार उभं असता हा मानले काय शेतकरी म्हणजे दिसताय लहान कांडे जोरा पण लय पोचलेलो वाटता सण आहे बघा या पहिला गाणं वाजायचा गौरी गणपतीच्या सणाला तो बहिणी बेटी सगळे फॅशन ही तुम्ही सोडीत चाललात फॅशन तर ह्या गाण्याला लागला ना की बहिणीला भाव माघारी जायचो पण आता प्रॉपर्टी वरना लोक भांडवू लागले म्हणून ना गावात जा शेतीवाडी कर मेरा बिरा काय ती बघ बुवा ऐकलं भाई बारबीर शोधीत राहून नको म्हणून ते आपलं काम नाही आपला फक्त एकच हरिनाम भरकर माझा दर्यावरी सासूबाई बसली बाकी नाही आधी पुण्यभूमीवर
पावन पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर या ठिकाणी कारणे म्हणजे बाबा यांच्याकडून मला 200 रुपये पारितोषिक धन्यवाद धन्यवाद कारणे बुवांकडून आमचे 2 महात्मे यांना दोघांना 100 रुपये आलेले आहेत धन्यवाद बदलणार वरती सगळे हिरवे तर ठीक आहे घोळ नको नंतर मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का पंजाब जवळजवळ 500 वर्षांनी नाही का प्रभू रामचंद्रांचा याच डोळी आपल्याला दर्शन घेतात भगवान प्रभू रामचंद्रांचं जगाचा मायबाप आहे तो प्रभू रामचंद्र गाणी घेत बुवानी पण बरीचशी गाणी घेतली. एक तास म्हणजे त्याचं टायमिंग दिले तसं काय तुका म्हणणार नाही मी, मजा करतो. पण काय बुवा काय अनुभव दांडीला सांगितलं असंच झालंय का आमच्या गावात.
म्हणजे ना एक साधू इलो, साधू आला गावामध्ये आणि सगळ्या घरामध्ये तो भिक्षा मागायला लागला. साधू भिक्षा दे भिक्षा दे भिक्षा दे. एका घरात गेला आणि म्हणता माई भिक्षा दे. तर ती आतली बाई होती ना ती तोंड टाकून होती, शिवाक म्हणजे मान टाकून होती. साधू तिचा दुखणं ओळखला, साधून काय होतं, कारण तिला मुलबाळ काय नव्हतं, तर साधू म्हणता काय म्हणता घाबरू नको, तुका मुलबाळ नाही ना, काय घाबरू नको. मी म्हणता आता हिमालयात जातोय आणि तुझ्या नाव तो म्हणा दिवो लावून येतोय, तुका म्हणा पोरगो होईल, आणि तो साधू गेलो हिमालयात अजून गेल्याबरोबर एका 10-12 वर्षाने आठवण येईल. अरे म्हणता देवगडात म्हणता अमुक वर्षी म्हणता मी गेलो होतोय, त्या म्हणता दाखवत म्हणता पोरगो झालो असतात, म्हणता पुन्हा जाऊन म्हणता त्याला आशीर्वाद द्याऊया म्हणून काय वर्षांनी तो साधू पुन्हा गावात येलो आणि पुन्हा म्हणता भिक्षण दे आणि त्या घरात गेलो. त्या घरात गेल्याबरोबर ती बाईन काय तिला प्रतिसाद दिला नाही. त्या साधू त्या बाईन धरव म्हणजे त्या साधूने दार म्हणता असं काय झाला, म्हणता ह्यो म्हणता माझा आशीर्वाद रॉंग नंबर कसं काय लागलो. मग त्या साधूने दरवाजा पाठी केला, दरवाजा पाठी केला आणि आतमध्ये वाकून बघितला. ते 1 वर्षापासून 10 वर्षापर्यंत पोराच करा. तेव्हा तो साधू विचारता ते बाई, अगे म्हणता तू मान टाकून घेत्या, तुझं म्हणता नवरो काय तुका म्हणा काय सांगू करा म्हणा माझ्या, तू म्हणा 10 वर्षापूर्वी म्हणा तो हिमालयात दिवो लावले ना, माझ्या नावचं दिवो हिमालयात, तो म्हणता विजूक गेलो. कसं माहिती प्रेम, आता लोकांकडे पैसा झालाय पण पहिला लोकांकडे पैसा कमी होता पण प्रेम जिव्हाळा भारी होता. बुवा लालबाग परळ साईडला ना अजून माझ्या कोकणातले कुटुंब 10 बायकाच्या खोलीत पेरू कंपाऊंड मध्ये परेलला 10 बायकाच्या खोलीमध्ये 2 कुटुंब राहतात. अजून या कुटुंब खाटीवर झोपता, या कुटुंब खाटीवर झोपता. आपली वाचन खुडकुड गेला तर भातो वाकून काय बघित मग 10 बायकाच्या खोलीमध्ये. आणि आता 500 जरी फ्लॅट असलो तरी म्हणतात जागा पुरत नाही. आणि बुवा जास्त देवाची आठवण काढत जाऊ नको, अजिबात जास्त देवाची आठवण काढू नको. देवान जर आठवण काढला तर लय घोळ होईल. एकदा देवाचं नाव घ्यायचं सोडून द्यायचं. घडी देव करीन कुणी काय आणणार कोणी काय नेणार नाही. तो चौघांच्या जर ते नेणारे चांगले असले तर तो व्यवस्थित जातात. जर पुढच्याने घेणाऱ्याने जर बांब लावलेलो असलो तर तो बांधाच्या खाली डाव्या बाजूला गेलो की हो म्हणता नाही, तो बांधाच्या वर गेलो तिकडलो खाली जातो, कारण वाट एवढी असतात ती. तशा असाच झाला हो, चौघांच्या खांद्यावर नाही काढलो होतो आणि तिकडे गेलो 7 मिनिटं आलो, बांब लावून गेलो तोच प्रेत यात्रेत घुसल्याबरोबर वरचो तो खाली पडलो. वरचो खाली पडल्यावर त्या बेवड्या बसून धरला मारला आणि सगळ्यांनी प्रेत यात्रेवली लय मारला आणि दांडके बिंडके काढून आगाड्याचे. तो म्हणता अरे मेल्यावर म्हणता घपरावा कशा मारतात म्हणता. अरे मारतात म्हणजे का तो वरचो खाली येईल. अरे मी ताच म्हणतो जो वर्ण खाली येईल तोच काय बोलत नाही, तुम्ही म्हणता माका किती मारतात. काही समजली नाद गणपती गणपती अरे बाबा तो नाद करायचो नाही. म्हणून गावी जा. कारण तसं हे विषय सांगण्यासारखे. त्याच्या आमच्या एका पुतण्यात मुंबईची पोरगी गेला आणि गावी गेलो म्हणजे बुवा त्याला गावलं माहितीच नाही. त्या मुली त्या सुने गावलं माहितीच नाही. आता गावी गेल्यावर ती सासू म्हणतात सुनबाई तुला गावातली काय माहिती आहे का म्हणता आई नाही माहिती. जा म्हणता पहिली वाड्यात जा आणि म्हणता म्हशी म्हणता चार घालून ये. आता मुंबईच्या सुने काय माहिती वाडो कसलो नाही काय चार कसली ती उठलेली गेली वाड्यात गेली पुन्हा 5 मिनिटात पाठी लिहिली विचारता सुनबाई म्हणता म्हशी चारो घातलं नाही म्हणता सासूबाई म्हणता का ती म्हणता ती रवतत होती रवतून भेस काढलेली तोंडात तर का नाही घातलं नाही म्हणता ते अजून ब्रश करता रवतून भेस काढलेलं म्हशी तोंडात. काय समजली हा मग गावी जा. गजर जुना आहे पण त्या गजरात घेण्यासारखा आहे. सुंदर गजर आहे बघा. गजर आहे का कसा आहे तो. हा सगळे भाजी आहेत ना भाजीवर त्यांचा गजर आमचे कैलासवासी भजन सम्राट विलासभाऊ पाटील यांचा जुना गजर आहे का.
धाव रे गोपाळ 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 भाजीच्या माळ्यात खेळ क्रिकेटचा सुरू झाला भाजीच्या माळ्यात खेळ क्रिकेटचा सुरू झाला खेळाचा कॅप्टन म्हणून निवडले भोपळाला तुझी गाठ बनविली कोण गाता चेंडू केला हो बघा दुधीची बॅट टॉमॅटोचा चेंडू ऐका दुधीची बॅट बनविली कोण गाता चेंडू केला पडवळाचे संप भेटली जागा गाजनाला सलामीचा फलसाद बनवून पाठविले सलामीचा फलसाद बनवून पाठविले पण पहिल्याच धावेत दांडगा गडी आऊट झाला दुसऱ्या नंबर बॅटिंग साठी मिळाली कांद्याला दुसऱ्या नंबर बॅटिंग साठी मिळाली कांद्याला कांद्याला पाचात बॉलिंग दिली मिरजीला मिरची धावत येतात कांद्याला घाम फुटला मिरची धावत कांद्या घाम फुटलो आता त्याच्या बघा मध्ये वर्ल्ड कप जिंकला आणि ते आमका पण खेळूची तेव्हा ही वर्ल्ड कप जिंकला ना आम्ही गेलो खेळू मैदानात खेळू गेला कोण तो जास्त बॉलिंग टाकतो धावून तो कोण तो लांब धावून त्याचा नेहमी बॉलिंग टाकतो तो हा मलिंगा तो लांब असते रनअप जाण्यासाठी तो बॉल बघा धावता चोळता तो म्हणून आमचं माझं पुतण्या तो म्हणता मी म्हणता लांब धावून म्हणता बॉलिंग टाकणार आणि मैदानात तो बॉल घेऊन गेलो बॉलिंग टाकूसाठी तो अजून मैदानातच शिलो नाही काय तो खेळ खरोखर माणूस झाला का तो एवढं लांबून धावत येणार मध्येच मूड येईल तर तो थांबणार पुन्हा नको ते बॉल घासणार तो घेणार पुन्हा त्याला धोकी लावणार तिसरं घेणार तो त्याला धोकी लावणार खेळच मला वाटत नाही यार आणि तो मध्ये अंपर असतात त्याच्या मनात येतात तेव्हा तो बॉट असा बाहेर काय असा काही वेळा असा पण सांगता तो असा दाखवता असा काय दाखवता तो काय बाबा खेळ असं दाखवता आपण म्हणतो ना बसलो मिरची धावत येतात घाम फुटला हिरवी
होणे लगेच गेले मागे. आता सगळ्यात घेऊन सुरत आईची आज जवळजवळ तुमका आता इथे काजूर मारलाय, माझ्या बऱ्याचशा कार्यक्रम झाल्या. आता तुम्ही मुंबई गेला ते पहिलं येऊ माझा आकाश हाफ चेटेरी येऊन भजना वाजवले, हाफ चेटेरी येऊन. आता भल्या ती पॅन्ट घालून वाजवता भजन. पण नाही म्हटलं ना, 10-12 वर्ष माझा आकाश माझा गाडा ओढतोय आणि माझं 75% भजन माझा आकाश वाजवतोय. जरा माझ्या आकाशाची जोरदार गाडा राजस्थान अहमदाबाद बरं इकडे ताप लागल्या मला तो माका नाही मिळत ना. यावेळी जवळजवळ 8 ते 9 पोवांचे रेकॉर्डिंग वाजवल्या नाही स्टुडिओ मध्ये जाऊन. मिळत नसायचं. फोन केला की खरं बाळा अमुक स्टुडिओ खरे. सकाळी फोन केला खरं अमुक स्टुडिओ मध्ये. हा चला ना आता सगळ्यात घेऊन सुरत आईची पण झिरोवरती त्याचा कोबीने हिरवे पांढरे कपडे करून आला खेळाया. हिरवे पांढरे कपडे करून मुलं खेळ पिलो आणि पोरगी आहे ना, मी बघणार सुरुवात करतो बघायला. एक पोरगी आहे पण ती मोठी आहे, ती जमवची नाही तुका. वयाने मोठी आहे पण पोरगी तुका नक्की शोधणार आहे. आणि कुठली तरी नाही तुझ्या समाजात, म्हणजे तू ज्याच्या कशी तुझ्या लेवलची पोरगी बघणार काही समजली. पण ह्या शाळेबिळे ते पोरग्यांबरोबर जातच ना तर सोडून दे तू. कारण ही तुमची गँग वेगळी आहे. मला वाटतं तुमची जी गँग आहे ना ते गरीब देशातील लोकांचे कार्यक्रम बघणारे वाटतात. शाळेतली काय करतात बाबांच्या शाळेत झोपतात. शाळेत नवतर मित्र मंडळ सगळे विचार 25च्या वयोगटातले जात ना ते शहरात चेप येऊन तुमच्या वळणा. शाळेत तो बघला तर नशीब शाळा बोकांडी मारून घ्यावत नाही. अपेक्षा काय ना, आपल्या कोकणी लोक आहे, कोकणामध्ये हुंडाव घेत नाही आपण, माहिती आहे ना. सुसंस्कृत मुलगी बघायची एक आपल्या कोकणात ह्या एक बरा हुंडा घेतला जात नाही. पण जर तुम्ही ना UP बिहार या साईडला गेलात ना तर तिकडे जसा नवरा असेल, मुलगा असेल, डॉक्टर असेल, 1 करोड हुंडा. वकील असेल तो खोटंच बोलता 50 लाख. परिस्थिती खरी आहे. आणि तुम्हाला बंधून खरं सांगतो, UP बिहार मध्ये बुवा UP बिहारच्या लोकांना आम्ही का मानतो, तिकडे 1% लोक प्रेम करत नाही, 1%ही प्रेम करत नाही. आपल्या घरी हँग होऊन आईला टाकून घासून 1% प्रेम करत नाही UP बिहारला बुवा. बस वस्तू तिथे आहे. आणि एक माझा एक विनंती आहे सगळ्यांना, जेवढे सरकारमधून रिटायर झालेले गव्हर्नमेंट, तर तुम्ही 40तल्या मुलांची स्पर्धा परीक्षा घ्या. काही आपले शिकतात हाऊसकीपिंग झाले, शिकलात बुवा कुठेतरी, म्हणजे खरोखर सगळ्यांना विनंती आहे माझी, जे रिटायर झालेले आहेत गव्हर्नमेंटमधून त्यांनी तुम्ही स्पर्धा परीक्षा घ्या मुलांच्या. आठवड्यात एकदा त्यांना जोडीला बसवा. रेल्वेमध्ये जॉब पाहिजे असेल तर रेल्वेमध्ये काय शिकवलं जातं, मंत्रालयामध्ये पाहिजे तर काय शिकवलं जातं, मग PMC मध्ये जर जॉब हवा असेल तर काय शिकवलं जातं. स्पर्धा परीक्षा घ्या. आपण हे घेता UP बिहारला स्पर्धा परीक्षा घेतात. म्हणून बघा तुम्ही कस्टमला UP बिहारची लोक, स्टेट बँक मध्ये हे काय आता महाराष्ट्र बँकेमध्ये पण आमच्या कणकवलीची UP बिहारची लोक आले. तर आम्ही मेलो गावाला शिकायला मुंबई यायचा, मुंबईतून काय करायचा
10,000ची बघ ना ते 12,000ची बघ. शिकलं किती? B.Com झालं. काहीतरी कोर्स करा, शिका, मोठे व्हा, पण काहीतरी शिका, सर्टिफिकेट मिळवा. नुसतं शिकून फायदा नाही बुवा. कारण पैसा सगळ्यांकडे झालेला आहे हो. आता पैसा दैदागिलो बनवलंच ना, आता काय याच्यात बेंटेक्सचे मिळतात ना मंगळसूत्र काय. आता त्याची गणपती आमच्या इथे बाई सारखी अशी दाखवायची, सारखी मंगळसूत्र, सारखी गरीब होती ती, सारखी दाखवायची लोकांना. ते म्हणतात बायो म्हणतात केव्हा मंगळसूत्र केलं? तुझ्या नवऱ्या काय लॉटरी बिटरी लागली की? हो म्हणता माझ्या नवऱ्याक म्हणता लॉटरी लागता. मीच म्हणता नवरं बदललंय. परिस्थिती हा बोलले बंब टाकतात, बोलले बंब टाकतात, त्याचा उडविला नंतर आले प्याया हिरवगार शिराळ, शिराळ म्हणजे बहुत दोडका दोडका. माझ्या राजावरती छत्रपती शिवाजी महाराजांवरती आरती म्हणतात. वा काय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज. आज छत्रपती संभाजी महाराज माझा संगमेश्वर मधून कोकणामधून पकडला गेला व आपल्याला खंत वाटते. कारण ज्यावेळी मुकरद खान संगमेश्वरला आला त्यावेळी माझ्या राजाला वेषांतर करायला पण मिळालं नाही. एक काळ होता असा की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे हमशकल दोन होते. वा होता शिवा म्हणून वाचला माहिती आहे ना, तसा छत्रपती संभाजी महाराजांचा पण हमशकल होता. पण आपल्याच माणसाने जागा दिला म्हणून मुकरद खानाला माहिती पडला की संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराज थांबलेले विश्रांती करतायत. म्हणून माझा राजा पकडला गेला गावातील गाव करायला, आरेवाच्या धार करायला आणि वार करायला संबंध नाही. मुकरद खानाने दामटवीत माझ्या राजाला घेऊन गेला. आणि ज्यावेळी मुकरद खान संगमेश्वरला आला त्यावेळी माझे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या हातातून सटकले तर नदीकाठी माझ्या राजाचा घोडा उभा होता. एकच या दुनियेमध्ये असा राजा होऊन गेला की छत्रपती संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याचं कडं होतं. त्यावेळी मुकरद खान म्हणतो की ह्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याचं कडं आहे म्हणजे नक्की छत्रपती संभाजी महाराजांचा घोडा आहे. म्हणजे इथेच कुठेतरी छत्रपती संभाजी महाराज जपले असणार. आता त्या घोड्याच्या पायामध्ये कडं हे त्याला आपल्याच माणसानं सांगितलं ना, म्हणून बुवा भावक्यापासून लांब राहायचा.
भावकीत वाद नको, तुझ्या माझ्यात वाद नको, काय समजली? खरोखर तुम्हाला आज पण आकाशच्या आमच्या ढोलकी ऐकवणार. अरे ढोलकी तर चांगलेली हे तुझी ढोलकी ऐकण्यासाठी थांबलेले आमचे माझे केस बघू नाही. सिंधुदुर्गामधला एकमेव ढोलकीपटू असेल तर माझा आकाश सावंत. बरोबर त्याचा सोलो ऐकवतो तुम्हाला मी. आवडलं तर जरूर टाळी द्या. आणि तसंच तरी कोणाला आवडलं तो किशा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया
गीत आवडले तर जरूर टाळीचा प्रश्न आशीर्वाद द्यावा. प्रभु रामचंद्र की, सीता माई की, बजरंग बली की, कारणे बुआ की.